पोट्टे हो, आज मी तुम्हाला त्रिमंदिर सफर करणार आहे. त्रिमंदिर सफर म्हणजे त्रिमंदिरमध्ये काय काय आहे, काय काय नाही हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे. तर चला, आज आपण चाललो आहे त्रिमंदिराच्या आतमध्ये. त्रिमंदिराच्या गेटच्या बाजूलाच पहिलेच पाण्याची सोय आहे, चांगल्या क्वालिटीचं पाणी आणि जार पण ठेवलेले आहे. ज्यांना पाणी साधं चालत नाही त्यांना जारचं पाणी पण ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर पहिला टप्पा चढल्याच्यानंतर आपण एक मंदिराचा व्ह्यू बघितलेला आणि मंदिर बघा किती छान दिसतं. एक नंबर दिसत होतं मंदिर. त्याच्यानंतर वरती आलो. वरती आल्यानंतर बघितलं की प्रत्येक पिलरमध्ये काहीतरी वेगळं डिझाईन आणि काहीतरी वेगळं काढलेलं आहे. हे सगळं मार्बल आणि व्हाईट कलरचं जे ग्रेनाईट असतं त्यामध्ये केलेलं होतं. त्यानंतर हे बघा मंदिर आतमध्ये खूप छान आहे. एवढं छान मंदिर आहे की बघूनच माणूस खुश होतं आहे. त्याच्यानंतर गणपती बाप्पा दिसले. गणपती बाप्पाच्या नंतर त्यांचे वडील पण भेटले आपल्याला. त्यांच्या वडिलांच्या गळ्यात जो नाग आहे तो नाग प्युअर चांदीचा बनवलेला होता. या पिंडीचा जो नाग बनवलेला आहे हा प्युअर चांदीचा होता. बघितल्याच्यानंतर मी बी हेच झालो, म्हटलं नादच करायचा नाही, मंदिराची खूप कॉस्टिंग असणार. त्याच्यानंतर मंदिराचा गाभारा आणि साईडचा व्ह्यू सगळा एकदम असा भारी होता. त्याच्यानंतर मंदिराचा दरवाजा बघा किती मोठा आहे. एवढा मोठा दरवाजा मी बघून हायच झालो. म्हटलं एवढा मोठा दरवाजा 15 ते 20 फुटाचा दरवाजा आरामात असेल तो. त्याच्यानंतर मी बाहेर आलो. बाहेर आल्याच्यानंतर बघितलं का प्रत्येक गोष्ट ग्रेनाईटमध्ये डिझाईन केलेली होती. हे व्हाईट कलरचं ग्रेनाईट खूप कॉस्टली असतं, तरी पण त्यांनी सगळं ते ग्रेनाईटमध्येच वापरलेलं, कारण मंदिर हे खूप कॉस्टलीच होतं. त्याच्यानंतर पिलर जे होते साईडनं उभे केलेले, ज्याला रेलिंग म्हणतात, आणि त्याच्यावरती बी डिझाईन सगळं एकदम प्रॉपर काढलेलं होतं. त्याच्यानंतर खाली आलो. खाली आल्याच्यानंतर बघितलं पाणी जाण्यासाठी रेन वॉटर सिस्टम पण त्यांनी प्रॉपर बनवलेली होती. त्याच्यानंतर आपल्याला साईबाबाचं मंदिर भेटलं. त्यातच त्यांनी साईबाबाच्या मंदिराजवळ मी एक गोष्ट नोटीस केली का इथं जी दानपेटी ठेवलेली आहे ती दानपेटी प्युअर चांदीच्या मटेरियलनी मढवलेली होती. ही बघा ती दानपेटी. आणि त्याच्यानंतर अंबाबाईचं मंदिर भेटलेलं इथं. त्यात बी डोअरचं काम चालू होतं, जरा छोटे छोटे टचअपचे कामं अजून चालूच होते, पण मंदिर सगळ्यांसाठी खुलं केलेलं आहे. मंदिराचा जो व्ह्यू आहे तो एक नंबर आहे. फ्रंटचा व्ह्यू, साईड व्ह्यू एकदम छान आणि एकदम सुंदर असं काम केलेलं आहे. आर्किटेक्टने खूप भारी काम करून हे सगळं करून घेतलेलं आहे. ज्या ज्या कोणी कॉन्ट्रॅक्टरांनी काम केलं आहे त्यांनी पण चांगल्या क्वालिटीत आणि प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. त्याच्यानंतरनं बघा हे 2 सिंह ठेवलेले आहे पुढं मंदिराच्या आतमध्ये जाण्याच्यासाठी. त्याच्यानंतरनं साईडचा व्ह्यू जो आहे हा साईड व्ह्यू आहे. इथं गार्डन आहे. गार्डनमध्ये लोकं खेळतात. आणि मंदिराच्या जवळनं मी कळस बघायचा प्रयत्न केला, पण एवढा खास काही दिसत नव्हता. त्याच्यानंतरनं मी खाली आलो. खाली आल्याच्यानंतर बघितलं का गार्डनमधनं जाण्यासाठी त्यांनी ग्रेनाईटच्या टाईल्स ज्या आहेत त्या ठेवलेल्या होत्या. त्यातनं आपण गार्डनमधनं बाजूला जाऊन जे फवारे उडतात, फाउंटन म्हणतात त्याला, त्या फाउंटनमध्ये पाणी नव्हतं आज, कारण की 6 वाजल्याच्यानंतर ते काम फाउंटन चालू करतात. 6 वाजल्यानंतर जास्त गर्दी असते, त्याच्यामुळं ते 6 वाजल्याच्यानंतर फाउंटन चालू करतात. आणि असं काही प्रकारे हे मंदिर बघा, त्रिमंदिर बघायचं जर असलं तुम्हाला तर बँगलोर हायवेच्या कडाला वरवे म्हणून गाव आहे हे, बँगलोर सातारा हायवे त्याच्या कडालाच आहे हे गाव. तिथंच हे मंदिर आहे. आणि अशाच प्रकारे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला प्रत्येक वेळेस नवीन नवीन काहीतरी मी दाखवत राहील.